नमस्कार, मी वर्षा. ऋणानुबंध या आपल्या मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या कथेला सुरुवात करू. एक शेठ नदीवर आत्महत्या करायला गेला. योगायोगाने तिथे एक साधू महाराजही उपस्थित होते. साधूने त्याला थांबवून कारण विचारले. त्यावर शेठने सांगितले की त्याला व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे. साधू हसत हसत म्हणाले, एवढेच आहे ना, माझ्याबरोबर चल. मी माझ्या तपश्चर्येने लक्ष्मी मातेला तुझ्यासमोर बोलावीन. मग तुला जे हवे ते तिच्याकडून माग. शेठ त्यांच्याबरोबर चालू लागला. झोपडीत पोहोचल्यानंतर साधूने आपल्या योग सामर्थ्याने लक्ष्मीदेवीला प्रकट केले. ती इतकी सुंदर होती की शेठ स्तब्ध झाला आणि पैसे मागायला विसरला. काही वेळाने शेठची नजर तिच्या पायावर पडली. तिचे पाय धुळीने माखले होते. शेठने आश्चर्याने विचारले, आई, तुझ्या पायावर धूळ कसली आहे? लक्ष्मी म्हणाली, बेटा, जे देवावर प्रेम करत नाहीत, फक्त माझ्यावर प्रेम करतात, ते पापी लोक पापांनी भरलेले त्यांचे कपाळ माझ्या पायाशी घासतात. त्यांच्या कपाळाची घाण माझ्या पायावर पडते. असे म्हणत लक्ष्मी अंतर्धान पावली. आता पैसे न मागितल्याबद्दल शेठला पश्चाताप झाला आणि तो साधूच्या पाया पडला आणि पुन्हा एकदा लक्ष्मीला बोलावण्याची विनंती करू लागला. साधूने लक्ष्मी मातेला हाक मारली. त्यावेळी लक्ष्मीचे पाय चमकत होते, पण कपाळावर धूळ होती. शेठ पुन्हा अवाक झालाय आणि पैसे मागायला विसरले आणि विचार करू लागले. आई, तुझ्या कपाळावर घाण कशी आली? लक्ष्मी म्हणाली, बेटा, ही घाण नाही, प्रसाद आहे. जे केवळ भगवंतावर प्रेम करतात आणि माझ्यावर प्रेम करत नाहीत, अशा भक्तांचे चरणी मी माझे कपाळ घासते. त्यांच्या चरणांच्या धुळीने माझे कपाळ शुद्ध होते. असे म्हणत लक्ष्मी पुन्हा अंतर्धान पावली. रडत रडत शेठ साधूच्या पाया पडला. साधू हसले आणि म्हणाले, रडू नकोस, मी तिला पुन्हा बोलावतो. रडत रडत शेठ म्हणाला, नाही स्वामी, तसं नाही. तुम्ही माझ्यावर खूप कृपा केलीत. मी आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकलोय. आता मला पैसा नकोय. आता मी आयुष्यभर फक्त देवाची पूजा करेन. जे हरीचे स्मरण करतील त्यांना लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होईल. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.